सांगितलं मी, मला नोटीस आली होती, मी गेलो केंद्रला, अधिकाऱ्यांना भेटलो तिथल्या. त्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं, त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं दिली मी समाधानकारक. त्यांना ती पटली काय. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं आपण गेले तरी चालेल म्हणून. पण तुम्हाला केजला कोणत्या प्रकरणात बोलवलं होतं, काय सांगताल त्याबद्दल? ह्याच प्रकरणात ना. नेमकं काय तुम्ही सांगितलं तर बरं होईल. त्यांना एक डाऊट होता की मी त्यांना ते पुण्यात सापडल्यामुळं मी त्यांना काही मदत केली असेल किंवा त्यांना इथं ठेवलं असेल काय, किंवा फर्ग्युसन रोडला जो याचा विषय झालेला आहे ऑफिसेसचा काय, त्या ह्याच्यात मी मध्यस्थी करून त्यांना काही मदत केली असेल असं पोलिसांना संशय होता. त्यांनी त्या पद्धतीने मला प्रश्न विचारले. मी त्यांना सांगितलं की आता माझ्यापेक्षा तुम्ही बिल्डरला जर हे प्रश्न विचारले तर बिल्डर नक्की सांगेल ना की बाबा दत्ता खाडेंनी फोन केला होता, दत्ता खाडे स्वतः आले होते, कमी करा म्हणून सांगितलं किंवा काय, असं काही ना काही ते सांगतील ना. त्यामुळं तो लांब पर्यंत काही संबंध नाहीये माझा, आणि ते माझ्याकडे असण्याचा तर संबंधच येत नाही. नाही, ज्यावेळेस ती घटना घडली 9 डिसेंबर नंतर ना, ते पुण्यात आले असं म्हटलं गेलं आणि ते तुमच्यापाशी राहिले होते अशी देखील चर्चा होती. त्याबद्दल काय सांगा, कारण की काहीतरी क्लू असल्याशिवाय पोलिसांनी तुम्हाला बोलवलं नसेल ना. काहीतरी क्लू असताना तर मला सोडलं पण नसतं ना. बिलकुल माझा आणि त्यांचा संबंध नाही. ते कधी माझ्याकडे आले नाही, माझ्याकडे त्यांचा नंबर पण नाहीये. माझा त्यांच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण माझा त्यांचा कधी फोन नाही, ते कधी माझ्याकडे आले नाही. आणि मी पण बीडला गेल्यानंतर कधी त्यांच्या घरी म्हणा किंवा त्यांच्याकडे कधी गेलो नाही, कधी राहिलो नाही, आणि ते देखील माझ्याकडे कधी येत नव्हते आणि राहत नव्हते. आणि आताच्या याच्यात तर काही संबंधच नाही. बरं, मुंडे साहेब हयात असताना तुमची त्यांची भेट झाली असं देखील म्हटलं जाते, नेमकं त्यावेळेस काय चर्चा व्हायची तुमची? नाही, भेट झाली असं नाही. मुंडे साहेब असताना ते एक सामान्य कार्यकर्ते होते, मी सामान्य कार्यकर्ता होतो. मुंडे साहेबांकडे आम्ही जायचो तर किती वेळ आम्हाला मिळायचं तिथं, 1.5-2 तास साहेबांची गाठ घ्यायची, साहेबांचे 2 शब्द बोलायचे, पाया पडायचं आणि रिटर्न व्हायचं. याच्या पलीकडं थांबून की तिथं मुक्काम करून तर त्यांची कष्ट न्यायचा प्रश्नच नव्हता ना. एकंदरीत तुम्ही ज्यावेळेस केजला गेलात त्यावेळेस तुम्हाला किती प्रश्न विचारले आणि किती तास लागला तुम्हाला, त्यामध्ये काय काय उत्तर दिली? 2 तास मी होतो तिथं. काय प्रश्न किती विचारले तुम्हाला? बरेच प्रश्न विचारले ना. माझ्या मुलाच्या लग्नाचं विचारलं त्यांनी, तुमच्या मुलाच्या लग्नात ते लोक सगळे होते काय. म्हटलं पत्रिकाच दिली नाही तर ती कशी येतील माझ्या मुलाच्या लग्नाला काय. मी त्यांना हेही सांगितलं, मी माझं वय 70 आहे आता, ते त्यांचं वय 25-30 ते काय, माझा आणि त्यांचा कुठं संबंध येऊ शकतो काय. नाही तुमच्या मुलाचे मित्र असतील. माझा मुलगा भविष्यात अजूनपर्यंत एकदाही बीडला गेलेला नाही काय, तर त्याची ओळख किंवा मैत्री होणं तर खूप लांब आहे. जे फर्ग्युसन रोडची जी प्रॉपर्टी आहे, तुमचाच प्रभाग येतो, त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही त्यांना मदत केली असा देखील तुमचा आरोप होतोय आणि एकंदरीत त्या अनुषंगाने तुम्हाला बोलवलं असं म्हटलं जातं. बरोबर आहे ना. मी सांगितलं ना, मी इथला नगरसेवक आहे या प्रभागातला. असं डिपार्टमेंटला वाटलं असेल की माझ्या मध्यस्थीने 4 पैसे कमी होतील किंवा ती प्रॉपर्टी व्यवस्थित मिळेल या हेतून ते माझ्याकडे आले असतील आणि मी त्यांना मदत केली असेल, पण असा कुठलाही प्रकार नाहीये. मी डिपार्टमेंटला सांगितलं की तुम्ही उलट बिल्डरची चौकशी करा, बिल्डरला विचारा दत्ता खाडे आले होते का तुमच्या याच्यात या प्रकरणात काय, ते तुम्हाला सांगतील ना की नाही ते आले होते, की त्यांनी सांगितलं आमचे जवळचे आहेत, मित्र आहेत, 4 पैसे कमी करा किंवा काय. हे फर्ग्युसन रोडचं प्रकरण मला तुमच्या याच्यातनं कळालं, मला तर माहिती नव्हतं की त्यांची प्रॉपर्टी आहे इथं म्हणून. एक शेवटचा प्रश्न, या एकंदरीत ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला गोवलं जातं असं वाटतं का? ह्यामागे कोण असू शकतं, त्याबद्दल काय सांगतो? नाही, सरळ आहे ना. महापालिकेचे इलेक्शन आलेले आहेत, कुठंतरी राजकीय हेतून हे करणं, बदनाम करणं हा त्याच्या मागचा एक उद्देश असू शकतो असं मला वाटतंय.